तर पापलेट बघा एकदम फ्रेश आणि त्याच्यासोबत कोळंबी, स्टफ कोळंबी आणि नारबा माशाचा आंबाट। नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती। तर कमीत कमी 1 ते 1.5 महिना झाला आहे आपण क्लाउड किचन सुरू केलं आहे आणि तुम्ही भरपूर सारे अलग अलग प्रकारचे मासे आपल्याकडनं मागवताय। पापलेट भरीत झाला, बोंबील फ्राय झाला, कोळंबी बिर्याणी असू द्या, चिकन बिर्याणी असू द्या, सर्व प्रकारे तुम्ही ऑर्डर केलेलं आहे। तर आज आपण काहीतरी नवीन डिश तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे झिंगाट पापलेट। म्हणजे स्टफ पापलेटचाच आपला प्रकार आहे, पण त्याच्यामध्ये जो स्टफ आहे तो आपण करंदी, ज्याला कोणी कोळंबी म्हणते, कोणी करंदी म्हणते, म्हणजे आम्ही आंबार म्हणतो, त्याच मासलीला फ्राय वगैरे करून आपण त्या पापलेटमध्ये भरून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। आता ती रेसिपी काय आहे, ते कशा पद्धतीने बनवतात ते तर मी तुम्हाला दाखवेनच। आता सुरुवातीला आपल्याकडे गेस्ट आलेत, त्यांना भेटूया। नमस्कार। नमस्कार। कुठनं आले? कराव्यावरनं ना? हां, कराव्यावरनं आले नाश्ता करायला? हो, नाश्ता करायला आलेत। काय नाव काय तुमचं? श्याम तांडेल, सुयोग भोईर, हिमांशू तांडेल। हो, मग नाश्ता करायला मावरा खायला यायचा ना आपल्याकडे? अच्छा, काम होतं म्हणून ना? हो, चालेल चालेल। मग चहा पिणार ना? चला, थँक्यू भेट देण्यासाठी। सकाळपासून काही ऑर्डर नव्हत्या, आता व्हिडिओ बनवायला घेतला तेव्हा मस्त प्रॉन्स सुका, 3 सुरमई थाली आणि चिकन थाली, व्हेज थाली सर्व ऑर्डर यायला लागल्यात। म्हणूनच आम्ही एक नवीन शेफ मागवला आहे। मॅडम उमा, वेलकम टू द हाऊस। हाऊ आर यू? ऑल गुड? नमस्ते, या सुरू करा। दररोज ब्लॉग बनवायला जातो आपण आणि अशाच मध्ये ऑर्डरी येत असतात आणि आपली जी व्हिडिओ शूटिंग आहे ती मध्येच अर्धी राहते आणि ब्लॉग इनकम्प्लीट राहते, म्हणून आपले डेली व्हिडिओज येत नाही। आणि मध्येच आपला जो डिलिव्हरी बॉय आहे तो पण कुठेतरी निघून गेला, मध्येच आम्हाला सोडून गेला आहे। जर तुम्हाला इच्छा असेल आमच्यासोबत काम करायची सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत, तर नक्की आपल्याला कमेंटमध्ये कळवा किंवा इंस्टाग्रामवरती पण तुम्ही मेसेज करू शकता। आता उमा आणि सपनाताई घरी आली, जी आपली फिश थालीची वगैरे ऑर्डर आली, कोलंबी सुक्या वगैरेची, तीच करत बसल्यात। तर आता मी डिलिव्हरी वगैरे देऊन येतो, तोपर्यंत आपला मित्र आहे प्रथमेश, जो येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मेगा प्राइजमध्ये फर्निश्ड घर देणार आहे तुम्हाला ही संधी आहे हा घर जिंकण्याची। फक्त तुम्हाला ऑनेस्ट ॲप डाउनलोड करायचा आहे। आता ऑनेस्ट ॲप काय आहे त्याच्याबद्दल मी पूर्ण तुम्हाला माहिती देतो, फक्त हा व्हिडिओ तुम्ही बघून या। तर नमस्कार मंडळी, आपण आलो आहोत मरोळी चर्च चेंबूर येथे। अन्सलेम रोड्रिगेज हे आपल्या लास्ट वीकली गिव्हअवेचे विनर आहेत, तर त्यांनाच आपण आता भेटायला जाऊया आणि थोड्याच वेळात त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता ऑनेस्टबद्दल हे विचारून घेऊया। तर रॉड्रिगेज, तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं, पण तुम्ही मंडळी नीट ऐकून घ्या की आता 19 तारखेला घराचं नाव अनाऊन्स करणार आहोत। त्याच्याच नंतर अजून 26 ते 27 प्राइजेस जे आम्ही तुम्हाला व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगत आलोय घर देणार आहोत, ते पण फक्त आणि फक्त 500 रुपये। तर फक्त घर नसून तर तिकडे 2 आयफोन म्हणजे आयफोन 15 प्लस आणि आयफोन 15 आणि त्याच्यासोबत 10 अलेक्सा, 10 स्मार्ट वॉच आणि 5 हेडफोन आपण देणार आहोत। मोजून ते 4 ते 5 दिवस राहिले, तर लवकर पार्टिसिपेट व्हा, जेणेकरून हा तुमचा चान्स तुम्ही मिस नाही करणार। तर रॉड्रिगेज, तुमचा जो ओनेस्ट बद्दलचा एक्सपिरियन्स कसा होता तो आम्हाला सांगा। आमचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि आम्हाला विश्वासच नाही होता की गोल्ड कॉईन भेटणार, पण आता विश्वास बसलाय। जे ओनेस्ट जे काम करते सध्या, ते ओनेस्ट काम कसं तुम्हाला वाटतंय? खूप चांगलं वाटतंय की असं 500 रुपयामध्ये घर भेटणं खूप आता हे आहे, आणि 500 रुपयामध्ये आता हॉटेलमध्ये पण नाही भेटत राहायला, पण तुम्ही असं घर देतात, खूप चांगलं गोष्ट वाटली। चला, जसं आपण प्रॉमिस केलं होतं मागच्या 8 आठवड्यापासून की गिव्ह अवेमध्ये आपण तुम्हाला प्राईज देणार, तसंच आपण देत आलो आहे। आणि या रविवारी म्हणजे 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला आपण मेगा प्राईज देणार आहोत, तो म्हणजे 1 BHK फर्निश्ड घर। तर ही संधी अजून तुमच्यापासून लांब गेलेली नाही। जर तुम्हाला ही इच्छा असेल 1 BHK घर जिंकण्याची, तर नक्की हा ॲप डाउनलोड करा, ऑनेस्ट ॲप। फक्त 499 रुपये तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत, तुमचा नंबर रजिस्टर करायचा आहे आणि तुम्ही ही
लकी ड्रॉमध्ये हा मेगा प्राईज जिंकू शकता। तर आम्ही सोमवारच्या दिवशी मस्त एकदम आपण एक स्टुडिओ बुक केलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्या ऑनेस्ट ॲपचे जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती लाईव्ह जाऊन मेगा प्राईजचा जो विनर आहे तो डिक्लेअर करणार आहोत। तर 19 तारखेला सोमवारी दुपारी 12 वाजता नक्की या चॅनलला व्हिजिट करा आणि तुम्हीही बघू शकता की कोण हा मेगा प्राईज जिंकतोय। तर आलोय आता आपण डिलिव्हरी देऊन, आता आपल्या रेसिपीकडे जाऊया आणि ओमानी काय काय तयारी केली ते बघूया। आणि इकडे बघताय पापलेट, म्हणजे फायनली आज तुम्हाला संपूर्ण रेसिपी आपल्याला दाखवता येईल, आहे ना ओमा? आणि पापलेट आपल्याकडं मागवताय तर बघा खवलं भरलेला, नेहमी आपण सांगत आलोय, नेहमी फ्रेश मासली देत आलोय आणि असं पापलेट तुम्हाला मार्केटमध्ये मिळतंय तर नक्की घ्या, बिंदास, एकदम ताजा पापलेट आहे आपल्याकडे। कटिंग तर आपल्याला सेम जशीच करायची आहे जशी आपण भरीतला करतोय, पापलेट भरीत जेव्हा करतो ना जसं पॉकेट आपण पाडतो तशीच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। सेमच प्रोसेस आहे, फक्त स्टफ अलग आहे ना? आणि नुसती करंदी खाताय तरी ती एकदम जिवायला लागते। पापलेट आणि करंदी एकत्र खाणार तर कॉम्बिनेशन खायला किती मजा येईल ते नक्की विचार करा। हे बघा आता सर्व क्लीन करतोय, आतमधनं घाण वगैरे काढतोय पॉपलेटची आणि आता स्टफ बनवणार ना? हां, मॅडम उमा आहे तिकडे, तर स्टफ बनवून दाखवणार तुम्हाला, याच्यामध्ये आपण टाकणार आहोत। नमस्कार। हो नमस्कार, काय नाव काय? शरद शेलार, डोंबिवली, खामलपाडा। हो, नंबर बघून मी ओळखलं, डोंबिवलीकर आलेत आपले। हो धन्यवाद। या बाजूला कौस्तुभ आणि आणखी मित्र आहेत बघा, हाय। हो धन्यवाद भेट देण्यासाठी। हो बरं वाटतंय, असे लांबून येत आहे तुम्ही आणि भेट देत आहे, ओळख दाखवताय, बरं वाटतंय, थँक्यू। चला तर डोंबिवलीवरनं आपले मित्र आले होते, त्यांच्यासोबत जरा बिझी झालो होतो म्हणून तुम्हाला एकदम प्रॉपर रेसिपी दाखवता नाही आली। पण इकडे बघताय तुम्ही ढोडं, कोण ढोडं म्हणते, कोण करंदी म्हणते, कोण छोटी कोळंबी आंबार म्हणते, ती आपली जी स्टफ करणार आहोत पापलेटमध्ये ती रेडी झालेली आहे ना? हां, आणि जो सुगंध येतो ना तोच एकदम भारी आहे ना, मस्त एकदम कोकम वगैरे टाकून कांदा वगैरे घालून एकदम सुंदर बनवलेली आहे मॅडम उमा यांनी असं। आणि ही आणि भाकरी जरी खाल्ली तरी एकदम भारी ना? हां, तर आपला स्टफ रेडी झालेला आहे आणि आता आपण पापलेट पण मॅरिनेट करून ठेवला आहे। हे बघा पापलेट मॅरिनेट करून ठेवला आहे, आता त्याच्यामध्ये भरणार ना की आधी शिजवणार पापलेट? नाही त्याच्यात टाकायचं आणि मग शिजवायचं। अच्छा, त्याच्यामध्ये टाकायचं आणि शिजवायचं। तर नवीन युनिक डिश आपण तयार केलेली आहे तुमच्यासाठी। जर खायची इच्छा असेल झिंगाट पापलेट तर या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करून बुक करू शकता। म्हणजे स्टफ पापलेट भरपूर आपण दिलेत उमा, तर आता झिंगाट पापलेट पण आपण सुरू केलं आहे, तर नक्कीच तुम्ही चांगला रेस्पॉन्स द्याल याची खात्री आहे। तर लवकरात लवकर ऑर्डर करू शकता तुम्ही। जेवायला नारब्या माशाचा आंबाट आहे आणि आपला भरलेला पापलेट, कोळंबी स्टफ झिंगाट पापलेट खायला, आणि उरलेला झिंगाट आणि उरलेला झिंगा पण दिलायत मला। तर पापलेट बघा एकदम फ्रेश आणि त्याच्यासोबत कोळंबी स्टफ, कोळंबी आणि नारब्या माशाचा आंबाट, भारी, तुम्हाला आवडेलच आवडेल, नक्की ट्राय करा। बघा कशी कोळंबी स्टफ करून येते ना, एकदम फ्रेश आणि आपला पापलेट आणि करंदी आतमध्ये। पापलेट बघा कसला एकदम सुपर। चला तर काल रात्री आपल्या मित्राचा वाढदिवस होता, त्यानिमित्त कोळंबी बिर्याणीची ऑर्डर दिली होती त्यांनी आणि तेच बनवण्यामध्ये बिझी झालो, व्हिडिओ काय शूट करता नाही आला। आणि सकाळी सकाळी मस्त उमानी केरला स्टाईलवाला नाश्ता बनवलाय आणि 2-3 दिवस आधी आपण 25 किलो मसाले बनवले होते, त्यातले एवढेच उरलेले आहेत। तर तुम्ही ऑर्डर करताय आणि आपल्या शेजाऱ्यांसोबत आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करताय त्याबद्दल धन्यवाद। आज नवीन स्टॉक पण येतोय तुम्हाला, आंब्याचा लोणचा, प्रॉन्स लोणचा, आवल्याचा लोणचा आउट ऑफ स्टॉक आहे, तो पण येणार आहे आपल्याजवळ। तेही ऑर्डर करायची इच्छा असेल तर तेही तुम्ही ऑर्डर करू शकता।
तर उमा नवीन स्टॉक येणार आहे ना आपला मसाल्यांचा? हां, तर आज प्रयत्न होता आपण जी नवीन डिश आपल्या क्लाउड किचनमध्ये घेऊन आलो ती दाखवण्याचा. जर आवडली असेल तर तीही तुम्ही ऑर्डर करू शकता. नुसता फ्राय पाहिजे तर नुसता फ्राय पण ऑर्डर करू शकता. चला मग भेटूया. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. टिल देन टेक केअर, बाय बाय.